भाजपच्या बालेकिल्ल्यात पक्षातील नाराजांचं मोठं आव्हान. नागपुरात 40 पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्याचं सत्र, अनेकांकडून बंडखोरीचं अस्त्र. भाजपच्या बालेकिल्ल्यातच म्हणजे नागपुरात भाजपसमोर नाराजांचं मोठं आव्हान उभं राहिल्याचं चित्र आहे. नागपुरात 40हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र अवलंबलेलं असून पक्षाकडे राजीनामे सोपवले आहेत, तर अनेकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात अपक्ष उभे राहून बंडखोरी केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या नाराजीला दूर सारण्यात भाजप पक्ष नेतृत्वाला यश येते का, की नाराजी नाट्यांचा काही पडसाद मतदानावर होत आहेत, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. नागपुरातील प्रभाग 14मधून उमेदवारी न मिळाल्यानंतर तब्बल 6 टर्मचे नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी प्रभाग 14मधून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सुनील अग्रवाल यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रभाग 14मधील सुमारे भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच प्रभाग 16चे पदाधिकारी गजानन निशितकर यांनीही प्रभागात बाहेरचा उमेदवार दिल्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनीही राजीनामा दिला आहे. प्रभाग 27मधून भाजपाचे माजी नगरसेवक हरीश तिकोंडवार तर प्रभाग 33मधून गोलू बोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता भाजप पक्ष नेतृत्वापुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.